आढावा घेणार आहोत बिल पास न झाल्याने झालेल्या खडाजंगीचा टॉप 9 बातम्यांमधून। काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी विधेयकाची भ्रूण हत्या केली। मतदारसंघ पुनर्रचना बिल नामंजूर झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया। महिला आरक्षणात अडथळा निर्माण करून पाप करणाऱ्यांना शिक्षा मिळेल, मोदींची टीका। महिला आरक्षणाला रोखण्यासाठी खोट्याचा आधार घेतला, विधेयकाला विरोध करणारे देशाचे गुन्हेगार, मोदींची टीका। तर घराणेशाही पक्षांना नारी शक्तीची भीती, विरोधकांना महिला पुढे जाण्याची भीती वाटते, मोदींची प्रतिक्रिया। काल संसदेत लोकशाहीचा विजय झाला। सत्तेत राहण्यासाठी निवडणुकीदरम्यान सरकारने षडयंत्र रचलं होतं। महिला विधेयकावरून काँग्रेसच्या खासदार प्रियंका गांधी यांचा केंद्र सरकारवर आरोप। महिला आरक्षणाच्या आडून खेळ खेळू नका, प्रियंका गांधी यांची टीका। आम्ही महिला आरक्षण विरोधी नाही, मात्र याचा मार्ग अयोग्य, मल्लिकार्जुन खरगे यांचं प्रत्युत्तर। मतदारसंघ पुनर्रचनेसोबत महिला आरक्षणाचं विधेयक मांडून सत्ता बळकावण्याचा प्रयत्न, खरगेंची टीका। सध्या असलेल्या 543 जागांमध्येच महिलांना आरक्षण देण्याची केली मागणी। महिला आरक्षणाच्या नावाखाली भोंदू विधेयक लोकसभेत आणलं। 543 जागा वाढवून 850 करण्याचा मूळ उद्देश होता, संजय राऊत यांची टीका। संविधानाच्या विरोधात जाणाऱ्याला विरोध करायचा ही काँग्रेसची भूमिका। भाजपच्या पापांचा अंत सुरू झालाय म्हणून काल जल्लोष केला। महिला विधेयकावरून नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। मतदारसंघ पुनर्रचना बिल लोकसभेत नामंजूर। विरोधकांविरोधात सत्ताधाऱ्यांचं देशव्यापी आंदोलन। भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेकडूनही निषेध व्यक्त। डिलिमिटेशनमुळे अन्याय होणार हे दक्षिणेतील जागृत पक्षांनी ओळखलं। टीडीपी पक्षाकडून राजकीय स्वार्थासाठी आंध्र प्रदेशच्या जनतेशी धोका, रोहित पवारांची टीका। बीएसआर सोबतच्या संबंधांमुळे दबावातून टीडीपीने बिलाच्या बाजूने मतदान केलं, रोहित पवारांचा दावा। देशातील महिला काँग्रेसला त्यांची जागा दाखवणार। देशाची जनता काँग्रेसला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही। महिला आरक्षण विधेयकावरून मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। सुनेत्रा पवारांची चौथ्या दिवशी शपथ घेण्याची इच्छा नव्हती। सुनेत्रा पवारांवर शपथ घेण्यासाठी दबाव टाकला होता, रोहित पवारांचा आरोप। तर पक्षातील आमदारांसाठी सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली। अजितदादा 2029ला नक्कीच मुख्यमंत्री झाले असते, रोहित पवारांची प्रतिक्रिया। अजित पवार असते तर विलिनीकरण झालं असतं, युगेंद्र पवारांच्या आई शर्मिला पवारांचं वक्तव्य। पण दुर्दैवाने विलिनीकरण झालं नाही। विलिनीकरणाचा निर्णय हे वरिष्ठ नेते घेतील, शर्मिला पवार यांची प्रतिक्रिया। राजकारणात जास्त टेन्शनमुळे केस पांढरे झाले। सुषमा अंधारेंच्या प्रश्नावर रोहित पवारांची मिश्किल टिप्पणी। तर पांढऱ्या केसांची शपथ, दादांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, रोहित पवारांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या सुरक्षेचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा। धर्मांतरणाचे प्रकार अजिबात खपवून घेऊ नका। नाशिक, परतवाडा आणि गोरेगाव प्रकरणात पोलिसांना फ्री हँड देण्याचे निर्देश, सूत्रांची माहिती। विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेत 2 जागांसाठी 6 नावं चर्चेत। नीलम गोरे, शीतल म्हात्रे, शायना एनसी, अभिजित अडसूळ, संजय मंडले आणि भाऊसाहेब चौधरी यांचं नाव चर्चेत। विधान परिषदेत सूरज चव्हाण यांच्या उमेदवारीसाठी आदित्य ठाकरे आग्रही। तर अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांचीही नावं चर्चेत। एकनाथ शिंदे पंजाबमधील सर्व विधानसभेच्या जागा लढवणार। शिंदे 117 विधानसभेच्या जागांवर उमेदवार देणार। 2027मध्ये स्वतः पंजाबमध्ये प्रचाराला जाणार। पंजाबचे शिवसेना अध्यक्ष हरीश सिंगल यांच्या नेतृत्वात चर्चा। निशिकांत दुबेंच्या वक्तव्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। शिवसेना भवन परिसरात दुबेंविरोधात जोरदार घोषणाबाजी। दुबेंनी आदित्य ठाकरेंविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। संविधानाच्या अनुषंगाने विधेयक मांडलं गेलं। विरोधकांची महिलांविरोधी भावना स्पष्ट झाली। महिला आरक्षण विधेयकावर मुंबईच्या महापौर रितू तावडेंचं वक्तव्य। सामान्य घरातून येणाऱ्या लोकांना याचा फायदा होणार होता, रितू तावडेंची प्रतिक्रिया। आता पाहूया दिवसभरातल्या गुन्हेगारी कारवायांचा टॉप 9 आढावा। परतवाडा प्रकरणात लवगुरूची एंट्री। लवगुरूकडून आरोपी अयानला खास टिप्स।
अफही होणं असं म्हणत मुलींना तो जाळ्यात ओढायचा. पोलिसांकडून लव्ह गुरूचा शोध सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी द कॅफे रॉयल पोलिसांच्या रडारवर. पैसे देऊन कॅफेत गैरप्रकार सुरू असल्याचा संशय. आरोपी अयानला घेऊन पोलिसांचा कॅफेत तपास. कॅफे चालकाचीही कसून चौकशी. अमरावतीच्या लैंगिक शोषण प्रकरणात धक्कादायक माहिती समोर. मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी एक लव्हगुरू आरोपीला टिप्स द्यायचा. विशिष्ट पद्धतीने चॅटिंग करून आरोपी मुलींना बोलायला भाग पाडायचा. आरोपीला टिप्स देणाऱ्या लव्हगुरूचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणात अॅट्रॉसिटी कायद्याचा समावेश. धार्मिक भावना दुखावल्याचंही कलम लागू. नाशिक टीसीएस प्रकरणात निदा खानचं मेडिकल सर्टिफिकेट समोर. गर्भवती असल्याचा उल्लेख. 13 एप्रिलला मुंबईतल्या डॉक्टरकडून सर्टिफिकेट घेतल्याची माहिती. फरार निदा खान हिच्या अटकपूर्व जामिनावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे. गरोदरपणाचं कारण देत निदा खाननं केला आहे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज. नाशिक टीसीएस प्रकरणातला आरोपी तौसिफ अत्तार इगतपुरीचा असल्याची माहिती. तौसिफ इगतपुरीतील रिसॉर्टवर पीडितेला आणायचा सूत्रांची माहिती. हॉटेल आणि लॉज रडारवर असून लवकरच चौकशी होणार आहे. नाशिक धर्मांतरण प्रकरणात आता एटीएसची एंट्री. रजा मेमन आणि शफी शेखची 3 तास कसून चौकशी. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन, टेरर फंडिंगचाही संशय. मुंडवा जमीन घोटाळ्यातील प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला बावधन पोलिसांच्या प्रकरणात जामीन मंजूर. पुणे पोलिसांच्या प्रकरणात मात्र शीतल तेजवानी अटकेत राहू शकते.